नमस्कार, मराठी समाचारमध्ये आपलं स्वागत। मी दीपक शिंदे। आज पंढरपूर या ठिकाणी जगातील भारी आपली पंढरीची वारी हा अलोट वारकरी संप्रदाय आणि भक्तगणांच्या या समुदायामध्ये आज पंढरीमध्ये आपण इथे आलो आहोत। आज उद्या आषाढी एकादशी आणि आज सर्व पालख्यांचे आगमन, सर्व दिंड्यांचे आगमन या ठिकाणी होत आहे। वारीतील काही वारकऱ्यांना आपण आज त्यांचा आनंदोत्सव कसा आहे आणि आपण काय सांगाल, कुठून आलात आणि वारीला कधीपासून येतात आणि काय आपला परिचय कसं सांगाल? आम्ही जगद्गुरु तुकोबारायांच्या सोहळ्यासोबत आलेलो आहोत की ज्या जगद्गुरु तुकोबारायांसोबत अनेक दिंड्या, त्या आनंदाचं वर्णन आम्ही करू शकत नाही। एवढा आनंद, आनंदाची डोई आनंद तरंग असं म्हटलेलं आहे संतांनी। एवढा आनंद की आम्हाला घरी एवढा आनंद मिळत नाही। त्या आनंदाच्या शोधाकरता मी या ठिकाणी येतो। त्याच्यापेक्षा आनंद आहे जगाच्या पाठीवर। काय सांगाल तरुण पिढीसाठी? तरुण पिढीने दिंडीमध्ये आलं पाहिजे, या उत्साहामध्ये सामील झालं पाहिजे। या उत्साहामध्ये जर सामील झालं तर त्यांना कळेल की हा आनंद किती मोठा आहे। निर्व्यसनी जीवन आणि पंढरी रायाची वारी केल्यानंतर माणसाच्या जीवनामध्ये किती परिवर्तन होते हा तरुण मुलांनी या ठिकाणी आल्यानंतर सांगा। पण दुसरा एक आनंद सोहळा पाहतो या वारीमध्ये, आपल्या आषाढीच्या वारीमध्ये, की काही मंडळ या ठिकाणी पायी देखील आले आहेत, मुंबई पुण्याहून, अशा मोठ्या महानगरातून। यातूनच आपण हे एक मंडळ आलेलं आहे। या मंडळाची माहिती घ्या। आपण काय, कुठून आलात, कसं काय? ठाण्यावरून आलो। काय आपल्या मंडळाचं नाव काय आणि आपण किती दिवसांना आलात, पायी कसं काय आलात? आम्ही 24 तारखेला निघालो ठाण्यावरून। आम्ही 11व्या दिवशी इकडे पोहोचलो। 40 किलोमीटर पर डेला चालतो आम्ही। तुम्ही किती लोक आहात? आम्ही 25 जणांचा ग्रुप आहे आमचा माऊली। आता तुम्ही येऊन आता तुमचं पुढचं सेवेचं कसं काय विषय? आम्ही हेच विठुराच्या चरणी काय आम्ही अर्पण करणार आहेत आणि आमची शेती आहे। बळीराजाला पण विनंती करतो की पाऊस येऊ दे आणि आमची शेतीला खूप भरभरून पीक येऊ दे, हीच अपेक्षा आहे। बघा, म्हणजे तरुणांच्यात आजचा हा जो अभ्यास दिसतोय की बळीराजाला एक विनंती करतात पांडुरंगाकडे आणि शेतीला भरभराटी येऊ, हा एक आपण नवीनच तरुणांकडून घेण्यासारखा एक अभ्यास आहे। काय सांगाल तुम्ही, आता एक कित्येक वर्ष आणि कशी वारी असते? ही वर्षानुवर्षाची परंपरा आहे। संत श्री ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज या दिव्य संतांनी, या दिव्य विभूतींनी चालू केलेली ही परंपरा अखंडितपणे पंढरपूरमध्ये सुरू आहे। मध्यंतरी कोविडच्या काळात देखील ही परंपरा चालू होती। कुठल्याही प्रकारे परकीय आक्रमण असो, कोणताही विषय असो, ही परंपरा कधी खंडित झालेली नाही। या महाराष्ट्रातून, देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक इथं पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनासाठी या वारीला येत असतात। हा आषाढी वारीचा सोहळा आहे। पंढरपुरातील सर्वात मोठा आजचा दिवस मानला जातो। पांडुरंगाच्या दर्शनाचं आजचं विशेष महत्व आहे। तुम्ही इथले स्थानिक आहात, तुम्हाला काय वाटतं यावर्षी 2025ला अंदाजे भाविक भक्तांची संख्या कशी असू शकते? यावेळेस वारीमध्ये भाविकांची गर्दी गतवर्षी पाहता जास्तच आहे। वारीची संख्या वाढते आहे दिवसेंदिवस। कलियुगामध्ये नामाचे महत्व असल्यामुळे व वारकरी संप्रदायात नामाचे विशेष महत्व सांगितल्यामुळे सर्व वारकरी भाविक भक्त पांडुरंगाकडे, त्याच्या नामस्मरणाकडे आणि त्याच्या पंढरीकडे वळत आहे। धन्यवाद। आपण पंढरीची वारी जगात लय भारी आणि आजचा सोहळा आनंदोत्सव पार पडतोय।